फोटो काढायचे उभे राहा फाटे या लोक इकडे उभे राहा साईडला या लोक इकडनं अर्धे इकडनं जा ना अर्धे ये टी-शर्ट बसले त्याला साईड व्हेरी गुड अरे दिला काय जमा करणार आहे तो म्हणाला आहे तर नक्कीच तो घेऊन यायचा प्रयत्न करणार गणपतीला. 3 वर्ष झाले आमच्याकडे गणपती आणतोय आता आम्ही. हे शेवटचं वर्ष होतं, पण आता थोडं वाईट वाटतं की गेलेत बाप्पा, पण बघू आता पुढच्या वर्षी आणायचं असेल तर विचार करू परत. माघ महिन्यामध्ये गणपती बसवण्यामागचा नेमका काय उद्देश आहे? काही लोकांचं मागणी असते, काही लोक मन्नत मागतात, तर असंच माझ्या आईनी पण एक गोष्ट मागितली ती तिला मिळाली म्हणून तिने आणायला गणपती सुरुवात केली. गणपती बाप्पाचा खरा जन्म माघी महिन्यात झालेला आहे, त्यामुळे खूपशी लोक माघी महिन्यामध्येच गणपती बाप्पा बसवतात. आणि बाकीचे आता हल्ली सगळीकडे ट्रेंडच झालेलं आहे, म्हणून सगळे लोक ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जेव्हा येतात गणपती तेव्हा बसवतात. पण खरा गणपतीचा जो जन्म आहे तो ह्या महिन्याचा, आणि हे वैशिष्ट्य आहे ॲक्च्युली महाराष्ट्रीयन लोकांचं वगैरे. सो मनापासून ते लोक जे काही मागतात, मागण्या जेव्हा पूर्ण होतात तेव्हा गणपती घरी आणला जातो आणि त्याची मनापासून आम्ही पूजा करतो. आणि माझं नाव स्वप्नील सुभाष टेगडे आहे. राहायला मुलुंड चेकनाका कशिश बाग इथे राहतो आणि गेले 7 वर्ष गणपती आम्ही आणतो दरवेळी. आणि यावेळेचं 60वं वर्ष होतं आणि गणपतीला विसर्जन म्हणजे करताना मन एकदम भावूक होऊन गेले, जसं दरवेळी होतं तसं, आणि अनुभव नेहमी छान असतो. मी रोहित कीर्ती सावला. मी गणपतीचे 3-4 वर्षापासून विचार चाललेलं मागी गणपती घ्यायचे, पण यावर्षी आमच्या मनात आम्ही ठरवलं की घ्यायचंच आहे. आणि स्वप्न आमचं साकार झालं की आमचे देव पधारलेत आमच्या घरी. आणि 1.5 दिवसाचं आम्ही ठरवलं आहे की आता मिनिमम 3 वर्ष तरी आम्ही घरी करायच्या, देवाला घरी आणायचं आणि त्यांची मग पूजा करायची, सेवा करायची. पण 1.5 दिवस तर आमचे असे गेले की आता आम्हाला खरंच मी रडलो एवढा की आता मला समजत नाही कधी पुढच्या वर्षी लवकर येतील गणपती. तर मी खूप आशा करतो आहे की लवकरात लवकर देवानी यावे आणि आमचं लगेच दर्शन द्यावे आम्हाला लगेच. गणपती बाप्पा मंगल मूर्ती
पुढच्या वर्षी